गणेशोत्सवातील आगमन व विसर्जन मिरवणुकांवर पोलीस प्रशासन आणि तरुण मंडळांमध्ये निर्माण झालेला तणाव अखेर निवळला आहे. जिल्हा पोलीस प्रमुखांसोबत झालेल्या बैठकीत दोन्ही बाजूंमध्ये सकारात्मक आणि सौहार्दपूर्ण चर्चा झाली. मंडळांच्या पारंपरिक भावना व अडचणी समजून घेत पोलिसांनी लवचिक भूमिका घेतली, तर मंडळांनीही कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. परस्परांच्या रास्त मागण्या व अटी शर्ती मान्य झाल्याने गणेशोत्सवाचा मार्ग मोकळा झाला आहे. या पार्श्वभूमीवर 31 ऑगस्ट रोजी लोकप्रतिनिधी, तरुण मंडळांचे प्रतिनिधी आणि पोलीस अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक होणार आहे. या बैठकीत उत्सवाचे अंतिम नियोजन करण्यात येणार असून यंदाचा गणेशोत्सव उत्साहात आणि सुरक्षित वातावरणात पार पडण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाच्या भूमिकेला मंडळांनी सहकार्य करण्याचे आवाहन महासमितीच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे. आज कोल्हापूर सार्वजनिक गणेशोत्सव महासमिती, जी कोल्हापूरमध्ये सर्व मंडळांची तालीम संस्थांची स्थापन झाली आहे, त्याच्या माध्यमातून काही गणेशोत्सवाच्या संदर्भात ज्या काही अडीअडचणी आहेत त्यासाठी आम्ही प्रशासनाला बैठक एक आयोजित केली होती, त्या प्रिया पाटील मॅडम यांच्याशी. त्यानुसार सर्व गोष्टी चांगल्या एकमेकांच्या सहमतीनं घडवायच्या अशा पद्धतीने ठरले. तसेच 2 दिवसामागे कोल्हापूरच्या आपल्या वृत्तपत्रामध्ये बातमी आली की गणेश आगमन आणि विसर्जनला पोलीस प्रशासनाचा विरोध आहे, की ज्या दिवशी गणपती येतात आणि ज्या दिवशी विसर्जन मिरवणूक होती त्या दिवशी तुम्ही काढाव्यात, अशी त्यांची प्रशासनाची भूमिका आहे. पण त्यामध्ये सर्व मंडळांचा आणि आमच्या समितीचा भ्रम झाला की हे कसं शक्य आहे. कारण का त्यामागची भूमिका अशी होती, सर्व तालीम संस्था आणि मंडळांनी वाद्य ठरवलेली, सर्व वेळ ठरवलेली, कार्यकर्त्यांना कल्पना दिली, प्रत्येक गणपतीची बुकिंग केली तर तारखा ठरल्या होत्या, त्यानुसार सर्वांना अडचण येत होती. त्यासाठी आम्ही प्रशासनाला आज प्रशासनानं आम्हाला निमंत्रण केलं. ज्यावेळी आम्ही प्रशासनाशी संपर्क साधल्यानंतर आज निमंत्रण केलं. आज सुट्टी असूनसुद्धा SP साहेबांनी आम्हाला वेळ दिला, त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो. आणि त्यामध्ये असं आम्हाला SP साहेबांची चर्चा करताना सांगण्यात आलं की आम्ही आगमन मिरवणुकीला विरोध केलेला नाही किंवा आम्ही विसर्जन मिरवणुकीला विरोध केलेला नाही. फक्त आमची इच्छा एकच आहे की आगमन मिरवणूक ही तुम्ही 4 दिवस आधी काढा, 5 दिवस काढा, पण वाद्य पारंपरिक असू देत, वाद्य पारंपरिक असावेत. आणि दुसरा विषय म्हणजे जे तुम्ही साऊंड लावणार आहे ते साऊंड तुमच्या स्टँडिंग म्हणजे मंडळाच्या किंवा मंडपाच्या शेजारी तुमच्या तालीम संस्थेच्या दारात असावेत, अशी त्यांची भूमिका आहे. ही भूमिका आम्हालासुद्धा योग्य वाटली आणि आम्ही सर्व मंडळांना, तालमींनासुद्धा कल्पना ही दिली की बाबा अशा पद्धतीने बैठक झालेली आहे. आणि त्या बैठकीमध्ये चांगला सूर झाला आणि एकत्रीकरण म्हणजे चर्चा चांगली झाली. ह्यामध्ये काही गोष्टींची मागणी होती आमच्या, 1-2-3 गोष्टींची, ते आमचे कार्यकर्ते आता बोलतीलच. पण त्यानुसार आजच्या बैठकीच्या नुसार आता तो विषय आता मागे पडलेला आहे आणि तो विषय आता इथं संपलेला आहे असं मी म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही. त्यामुळे येणारा गणपती 2026चा गणेशोत्सव चांगल्या पद्धतीनं कोल्हापुरात प्रशासन असेल, महासमिती असेल किंवा मंडळं असतील आणि महानगरपालिका असेल आणि तुम्ही पत्रकार बंधू असतील, यांच्या सगळ्यांच्या सहमतीने एक प्रकारे चांगल्या पद्धतीने साजरा होईल.